सासरेबा तुम्हाला कोण अधिकार दिला मला आर्यन कार्य करायचा, मला शिव्या देऊन राहिले त्या बापाची प्रॉपर्टी आहे का, ढमूक आहे तुम्ही ढमूक आहे. मा बायकोची तर प्रॉपर्टी आहे अटीसा. मा बायकोन जर कोर्टात केस टाकली ना तुम्हाला 12 भाग जा लागते हो. 2 कोटी मधले 1.5 कोटी भेटतात मला. हा पण कसं जे प्रेमात सुमडीत होते हा त्या गोष्टी कसं प्रेमानंच निपटल्या पाहिजेत ना. दादागिरी नका करू बा सासरेबा तुम्ही. हे बुडवले जगव आहे मा बापाले आर्यन कार्य करून राहिलं. या बुड्या चड्डीत आहे ना काचकुऱ्याच टाका लागतात मला. बस ते खाजवत ना मग. आणि बा तुमचा आम्ही आदर करतो पण तुम्ही ज्या गोष्टी करून राहिले ना हा त्या गोष्टी बरोबर नाही. हा हिसा मागणं हे बरोबर आहे का. हो मी राजा रक्ताचं घामाचे पैसे आहेत माझे. मी इस्टेट कमवली राजा. माझी धरणात इस्टेट गेली. हा 2 कोटी रुपये मला शासनाकडून भेटले. तुमचा त्याच्या डोया राजा. हा पण लय मा पुरीचा हिसा अशी. पण मी रस्त्यावर आलो ना टिसा माय काय मग मा पोऱ्याला काय करून देऊ मी. कसा आहे मामा मी तुम्हाला सारे पैसे मागून राहिलो का. जेवढे दे तेवढे द्या मले. हा मी ना लय 1 कोटी रुपये मागितली बा अर्धा हिस्सा मला द्या. पण तुम्ही ना प्रेमान म्हणायला पाहिजे होतं. लेख पाहुणे बा लेख मा पोरगा आहे लेख मले. हा लेख कसं त्याचंही पाहा लागते. तर कसं बा हे माझं 1 कोटीचं नाही पण हे 25 लाख रुपये आहेत की 10 लाख रुपये आहेत की 2 लाख रुपये आहेत हे घ्या बा. आणि कसं शांतता ठेवा. तुम्हीच काही नवायची नाही देणारे. अरे सारेच देऊन राहिले एकही सुटेल नाही. एका सईचे 10 15 लाख घेऊन राहिल्या पोरी. हा आणि हिशेची गोष्ट वेगळीच आहे मग. आणि बा मला सारं माहित आहे की बा आम्हाला जिगा आलेले पैसे भेटले दाबून पैसा भेटलेला. आम्ही बापजीन मी पाहिलं नव्हता एवढा पैसा. तर कसं आता लोक लालू सुटल्या तुम्हाला नाही सुटली का लालूस. हा कसं 2 कोटी भेटले 1 कोटी तुम्हाला पाहिजे तशी सारे लालू सुटली. नसते भेटले तर मग काय घेतलं असते धतुरा आमचा. हा उपटले असते ना आमचे उपटून घेतले असते पांडे. खरंच माहित आहे म्हणता मग तुम्ही मुकाट्यानं आम्हाला दिले कोण नाही मग पैसे. हा दादागिरी कोण करून राहिले मावर. हा साधोनन गिदोनन बापा मारतो का खातो का तुझ्या का बापाची इस्टेट आहे का तू का आम्हाला सांगून राहिला का तू का भारी बांधतो काम आहे. हा हा हे बोलणं पद्धत आहे का तुमची जवळसोबत. हा मुठभर केस दिलात ना माझ्या घरी तुम्ही ना. हा तुम्हाला जरा ही लाज वाटायला पाहिजे मामा. हा बोलायच्या अगदी. तुम्हाला डबल खाजाली काय डबल बोला लागते डबल फायरिंग सुरू करू का मी. माई लाजन कीच काढून राहिले का तुम्ही. हा मी सासरा तुमचा असं मर्यादेत राहा तुमच्या. मामा मग तुम्ही तुमच्या मर्यादेत राहायला पाहिजे ना. हा तुम्ही नाही तुमचं तोंड सांभाळलं असतं तर मी सांभाळलं असतं माझ्या तोंड. राजा पाहुण्या फालतू गरमा गरमी करून राहिले राजा. माय बाबा देतात तुम्हाला पैसे टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा का बाबा देता ना पैसे त्या खोलीत ठेलात ना तुम्ही पैसे. जा बरं न्या बरं पाहुण्याला खोलीत आणि त्या पाहुण्याच्या हाती ते बॅग देऊन टाका पैशाची. अरे साया तू काही बोलू नको ना चुपचाप राह तू. त्या बापाचं मला माहित आहे गोव्यातली कवडी काढणारा त्या बापा रुपया फेकून नाही मारत मला त्या बाप. हा काय सांगून राहिला रे तू. त्या बापाच्या जीवचा रुपया सुटत नाही बाबू. हा चोन खाऊ आहे त्या बाप. पाहुणे बा मजा करून राहिला तुम्हाला आलाय बा राग. काय राजा तुम्ही लयच रागड स्वभाव आहे राजा तुमचा. काय राजा हो मी आता मजाक मध्ये बोलून राहिलो बा. एवढं तुम्हाला बोललो म्हणजे पाहुणा किती सहन करू शकते नाही करू शकत. कारण एवढा मोठा पैसा देणार हा तर पचवायला बा पाहुण्याची क्षमता आहे की नाही हे कसं हे चेक करत होतो मी. म्हणून तुम्हाला बोललो मी. नाही तर राजा जवळ कोणी सासरा बासरा बोलत असते का राजा. आमचे मुठभर केस तुमच्या घरी दिला असल्या. मग बुड्यान गाडी लाईनवर हा मग बुडाई चॅप्टर आहे भाऊ. हा पान बत्त्याची जोकर म्हणतात ना बापाले. शिवलाल म्हटलं की हा अरे बाबू काही भांडणं करू नका रे बापा. आपापल्या त्याच्यात भांडणं करून राहिले काय. जवळ दे रे बापा आपला पैसा जेवढा म्हणून तेवढा देऊन दे बापा. एकच जवळ आहे आपल्याला. बरं मा पाहुणा तास गरम होते. पाहुण्याला जरासं नाही म्हटलं पैसे देत नाही तर काय बरं कसा बोलून राहिला पाहुणा तर. हा अरे पाहुणे बा तुमच्यासाठी बापा घरात पैसे आणून ठेवला. आम्ही काही जबान पलटणारे माणसं नाही. हा बाबा घेऊन जा बरं पाहुण्याला खोलीत घेऊन जा तुम्ही. हा आणि ते पैसे देऊन टाका पाहुण्याच्या हवाले करून टाका पैसे. पैसे दिल्याशिवाय पाहुण्याची काही शांतता होणार नाही. पाहुणा काही बोलणं सोडणार नाही आपल्याला. हा कसं फालतू कसं हाताने काही कचरं करून घेऊ नका आपलं कसं. हा देऊन टाका बाबा पैसे. लय सुधारले पप्पा 10 मिनिटात परिवर्तन यायच्यात. कसं काय झालं रे गड्या एवढं. हं डायरेक्ट भेटत कार बा मुली हे. हा आपलं दट्ट्याच तसं आहे भाऊ. आपल्याला भेलच पाहिजे. हो बेकार नांदा नाही आपलं. आपण कसं थैते नसतं नाही त्यांच्या डोक्यात. आणि बघा काय राजा तुम्ही मजाक मध्ये समजत नाही राजा. तुम्हाला तास गरम होता राजा तुम्ही. तुमचे पैसे कसे म्या 1 कोटी रुपये बाहेरच काढून ठेवलाय. हा खोलीत कसं सुटकेस ठेवलाय म्या. चला तुम्हाला देतो मी तुमच्या हवाले करून देतो बा सुटकेस. मामा तिकडे खाले खोलीतून गिलीत नेऊन राहिले. अटीच मैदानात आणून पैसे अटीच देऊन टाका मले. हे का माजून करायला आणता काय तर बा. जवान पैसे घेतले तुमची बदनामी नाही बदनामी. कसं घरातल्या घरात आपण निपटून टाकू आपलं. आधी 4 चौघ येणारे जाणारे आहेत ना रस्त्यावर. काय राजा पाहुणे बा. आता जमलं गड्या. आता भेटतात गड्या मग बुड्याला 1 कोटी रुपये. आता काही नाही आता यशच बस रोज हॉटेल बस बार रेस्टॉरंट जाणं डायरेक्ट डान्सिंग बार मध्ये जायला लागते आपल्या डान्स बार मध्ये. हा पैसा आहे बो ओढाच लागेल. चला मग मामा द्या बरं. चला पाहुणे बा चला.
जाय ना फक्त आता खोलीत तर जाय तू पैसे पाय ना कसे आहेत कसे दंडे खातं चढीसात आगोपाती जर तुझ्या एक नाही केला मा बापानं तर मग म्हणतो तुले का ते कंबळ मळल्याशी नाही राहतात माय बाप 1 कोटी पाहिजे 1 कोटी तशी काय याच्या बापासाठी ठीक केलाय आराम करायला फुका पैसा पाहिजे चाल बा पाला गिन्न जाऊन तडीसा चालेल भुजण्या चाल चला मामा हो मामा कुठेच बा पैसे द्या ना तुम्ही हा राजा खोलीत आणलं राजा फक्त काही नाही महिने राजा कुठे काही सुटकेस दिसून नाही राहील म्हणलं पैशाची राजा 5 मिनिटं पाहुणे बा एवढी काय करून राहिला सुटकेस करून राहिले बा पैसाच बसणार आता बा तुम्ही काय राजा काय जिंदगीत पाहिला की ना बा पैसा गेम आहे बा मा सासऱ्याचा होती तर काहीच दिसून नाही राहिलं मुली आणि यानं तो कोणतून घेतलं पप्पा दरवाजाही लावला यानं आता काय करते रे बा मा सासरा चला चला मामा बाहेर चला हवीशी राणा पैसे अटी गरम करून राहिलं मले मी नाही थांबत चला बरं बाई आता एवढ्या लवकर काही झाली बी राजा पाहुणे बा अरे पैसे नाही पाहिजेत का तुम्हाला थांबा ना जराशे 1-2 मिनिटं 5 मिनिटं तेल लावून पैसे देतो ना तुम्हाला तेल लावून थांबा 2 मिनिटं काय पाहिजे पैसे पाहिजेत का त्या का बापाची ठीक आहे गाडीचा का रे आराम करा पैसे मागते तो पैसे मामा हे काय धंदे आहे तो मारता का जवायला मारता का तुम्ही लाल करू का रे मग मी तू काय पूजा करू का का जवळ नार खोलून काढले का तू नुसतं पैसाच बोंबलतं पैसे पाहिजेत तुला थांबतो आता तुला पैसे देतो मी टेम्पो मला बाजूला फेका लागेल याला हाताने हिसका दाखवा लागेल मला टेम्पॅन मिळ नाही त्याचा मामा मामा तुम्ही माझी धोका केला धोक्यात मला मारून राजा अडीचा खोलीत म्हणून मारता का मला अरे पाहुणे बा थांबा जराशे मालिश करून देऊन राहिलो मी तुमची हातपाय दुखतात तुमची जास्त आणि पैसे पाहिजेत तुम्हाला मरीन मी मरतो अरे मरत होता का तुला अरे रे 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 मी वर उचललं होतं का तुला अरे काय भावने मग काही नाही झालं पाहुणे बा तुम्हाला अरे बाबा मला पैसे नाही पाहिजे मला सोडून द्या मामा मला पैसे नाही पाहिजे मला सोडून द्या मामा मला सोडून द्या हे पाहुणे माझ्या तुम्ही तुम्हाला पैसे आणता ठेवा ना अशी गडबड करून करू राहील तुम्ही बरं कुठा लवकर कुठा ना ते सुटकेस उचला पैशाचे कुठा लवकर मी नाही उठत तुम्ही मला मारता मी नाही उठत मामा मी राजा फेकू नका मला पैसे नाही पाहिजे का तुला पैसे देतो ना नका मामा मार नका मी मरीन राजा एवढं नका मार मला मरतो माय बेदम झालो मुळलो मामा मी पाहुणे बा काहीच नाही झालं ना पैसे नाही पाहिजे का तुम्हाला पैसे नाही पाहिजे का पैसे देतो मी पैसे देऊन थांबा हॅन्ड ठेवा मामा मेलो मी सासरेबा मला सोडा मरतो राजा मी सोडा मला हे पाहुणे बा काहीच नाही होत ना टेन्शन नाही पैसे पाहिजे तुम्हाला 1 कोटी रुपये 1 कोटी पाहिजे ना देतो मी पैसे देतो मी तुम्हाला टेन्शन राहतो अरे बापरे मा सासरा पागल झाला रे काय करू नाही आता मला मारते रे अरे मारून आला मा सासरा मरतो रे मामा वाचवार मला कोणतरी वाचव अर्चे यावा बापरे आला मला येडावाले वाचवडा बा कोणी नाही येणार त्या कोणाची ताकद नाही पाहुणे बा त्याची कोण टेन्शन घेऊ तुम्ही मामा मला सोडा मामा मला सोडा ना सासरेबा मला मारू नका ना मारू नका मामा लागते ना मारू नका ना पाहिजे का पाहुणे बा पैसे घ्या ना पैसे 1 कोटी रुपयात नाही हे घेऊन राहिलो तुम्ही घेऊन नाही राहिला मारतोच करून राहिले मरतो करून राहिले बाबा माय पण बापा करून राहिले भुसण्या पाहिजेत त्या बापाला पैसे पाय कसे भेटून राहिले पैसे तर तुला पाहिजेत काय सांग तुला खाऊ देतो लागलंच तर सांग पाहिजे का तुले म्हणले माझे पैसे म्हणले माझे मामा म्हणले माझे पैसे थांबा काय हो तुम्ही मामा पाल मारून राहिले का तुम्ही थांबा बदला घेतोच तुमचा बदला घेतोच ना मामा पाल मारून राहिले का आबा सोळा आबा मामा पाल मारू नका ना आबा काय भुसण्या 1 कोटी पाहिजेत ना त्या बापाले काय कशी भेटून राहिले त्या बापाला 1 कोटी तुला लागत तुला सांग बरं कसं त्या बापावर तुला प्रसाद देतो तुही भावना ना बाबू रे भाषा म्हणायला का पण कलो काढले का तू पुरा मामा आम्हाला सांगा ना मग बापाला थोडं सांगा ना आबा
बाबा थोडा सांगा ना मामा मामा सांगा लवकर मामा सांगा मामा मरी ना मामा मामा आबा काही ऐकत नाही आता आबा व्हायलाच गरम हो मा म्हटलं नाही ऐकत त्या बापाची जदलं पिवळी चड्डी होते की नाही तदलं त्या बापाला पिशारच आहे आबा काही सोडत नाही त्या बापाने मामा मला रुपया देऊ नका ना मी तुमच्या घरी येत नाही दारी येत नाही ना मारू नका ना मला मारू नका ना हो मामा 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 मला सोडून द्या ना मामा मारू नका ना हो मामा हो मामा बाप्पा बाप्पा मामा मामा लागते ना मला अरे 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 लागले अरे तरी मारणारच नव्हतं का अरे गलत ठिकाणी लागलं राही पाणी वाज मला अरे अरे लागून आला पाणी अरे 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 काय आले घडीसा तुपाची वाटीच नाही हा तेल गेले ठेवलं नाही एकटं चोपड सापड करून कसं बरोबर लागते ना काय आले का हे मला पोरं आले का माय मामा अजून तुमच्या पाया लागतं राजा मला मारू नका ना हो मी येत नाही तुमच्या घरी येत नाही दारी येत नाही मला कोटी पाहिजे नाही ना मला नाही पाहिजे ना आता पैसे नाही पाहिजे ना मला मी अजिबात पैसे मागत नाही तुम्हाला मामा मामा मला सोडा फक्त मामा मामा मला सोडा हो माझी जीव जाईन हो एवढं मारू नका मला मामा मामा पैसे नाही पाहिजे मला पुसण्या कसा बसून आला त्या बापाला पडसात घे ना दाबून चांगलं चालू आहे पादून द्या बापाली आबा आबा बाबा झाला ना बाबा बाबा पाल झाला ना आबा आबा बाबा पाल झाला ना बाबा बे कोण जाय काय मला आबा आबा हो आबा हो हा पाना माना तू काय नखरे करते तर तुमच्या सारखा जा माना तू हा बापशी बेटा सवयी पापा पोराली नाटकं शिकवायला लागे माझा वाय ना पोरे टेंबल टांबल भरून आला बाई हा पहिले पोराला सुततो मी आता बापाला सुततो पहिले आणि मग पोराचा पाहतो काय मामा मामा मारू नका ना आता आता तो का मारू ना कमल बाय कामातून गेलो मामा मामा जीव जाईन हो मामा मले माझा जीव जाईन मामा मारू नका हो मामा मामा पाहुणे बाई कोटी पाहिजेत ना तुम्हाला कशा करायचं एवढ्या घाबरले का राजा तुम्ही अरे कार अरे एवढी सुटकेर मोठी नाही ना म्हणजे सोपी नाही ना प्रॅक्टिस चालू आहे ना हे अरे थांबा ना तुम्ही हा हा पाहुणे पाहुणे बा आबा आबा बाबा जोड्यानं मारू नका बाबा वाले आबा आबा ती म्हणतात तसं मोबाईल मारू नका मोबाईल मारू नका हो मामा मामा सांगा ना आबा सांगा बाबा हे सोडून द्या तुम्ही आता आता ना मामारोबत झालं आता भरीन भरीन एखादं यातलं कसं गोरवींना बाबा बाबा सोडून द्या बरं बाबू तू म्हणून राहिला तर जे तुम्ही सोडून झाला आता माय मारणं पुरा हात सभा झाला माय आता कसं याच्या थैल्या महिला घेऊन बंद बाहेर घराबाहेर काढून द्या आपल्या हा आणि येईल सर याटो लोक पिटाला नाही सायला येईल हा दे काढून लवकर ये घराबाहेर आपल्या पाहिजे त्याला पैसे हो मामा चाललो मी आता आता नाही येणार मी तुमच्या घरी पाय नाही ठेवणार हो बाबा मी देतो त्याच्या थैल्या महिला फेकून हा तुम्ही फक्त आता मारू नका अरे हो चाल घुसण्या पुढे हॅलो पुढे अगर करू मामा हो 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 बाबू मामळण्या ती आता बदला घेणच मी थांबतो तू फक्त मला एकटा दिस तुला जर नाही दाब लागेल मग हाय भुसण्यानी तुझे पाय तू कसा मारतो तुले तर मामा असो ना फामा असो मग तू चटणीच बनव तुम्ही बापाला मारलं ना बाबू तुम्ही ना थांबा तुमचा बदला घेतल्याशी मी राहतच नाही आता हे राजा मा चुकलंच राजा मा आबाला नव्हतं मारायला पाहिजे राजा म्या हा फालतू रिकामे कामं केले म्या हा चुकला ह्या बुडाचं चुकू द्यायला लागत होतो म्या पण कसं राजा म्या रागात मा छायाचं लोक बोलतात ना बा तोंडात बदनामी होऊन राहिली राजा माई म्हणून म्या कसं मा आबाला मारलं राजा पस्ता येऊन राहिला मला आता फालतू मारलं मी आबाला म्या जाऊ दे गड्या आता झाला ना पस्तावा तुले आता कसं रागात अमात काही गोष्टी होत असतात आता का तोच विषय घेऊन बसतं का तू बुड्याने तसं कृत्य केलं ना म्हणून कसं तू इथे पायातली मस्तकात गेली बुड्या जर खोटा नसता बोलला खरं जर तुला सांगितलं असतं की गड्या नातूबा माय असं असं तर काल तुला मारलं असतं हा पण आता कसं बुड्याची चुकी आहे त्याच्यामध्ये तुझी काही चुकी नाही का एवढी पण राजा लोक तू करतात ना मग आबाला मारलं ना म्या आबानं नातानं मारणं बरोबर नाही हा हे चुकीच आहे मी लागलं तर मग आबाला माफी मागेन बाबा पण बुड्याले फालतू मारलं हो म्या मला पस्ता येऊन राहिला राजा आता दे आता जी गोष्ट झाली ती झाली आता ते का वापस येणार आहे का गड्या दगडू आता पस्ता हे करून काही फायदा आहे का जाऊ दे आता काही विषय तो सोडून दे आता काय जे काही कामधंदे राहिले असतील त्याच्या नांदी लागतो आता नाहीतर मग कसं त्या बोकड्या धंदा आहेस की बुड्याचा त्याच्यामध्ये पार्टनरशिप घेऊन टाक तू आणि या बुड्याला घरीच ठेवत जाय काही पाठवू नको आता नाहीतरी त्या मोतीराम बुड्याने पार्टनरशिप तोडेल त्या आबाच्या सोबतची मोतीराम बुड्यासोबत इटवलं या बुड्यानं कधी भांडणं केले या बुड्यानं त्या बुड्याबरोबर तीच काय करू जाय का ढमक काय का मोतीराम बुड्यानं साऱ्या कथा सांगितली मले
मोतीराम बुड्यानं मा आबाच्या तोंडावर पैसे मारून फेकले, पार्टनरशिप काढली. आता मला उभा करीन का तो मोतीराम बुड्या सांगा. आता मी या बुड्याचाच नातू आहे की नाही राजा, मी लय चांगला आहे. पण मग ते असं झाले कोणी उभं नसते करत ना. काय तू मोतीराम बुड्या जो जाय म्हणा राजा बुडे बा, मा आबा नाही तर बा मी पार्टनरशिप करतो तुमच्या बरोबर, मला कसं धंद्यावर येऊ देत जा बा. बोकड्याही केले कसं बुडाचा चांगला आहे, मोतीराम बुडा समजून घेते. आणि कसं त्या बुड्याली गरज आहे ना. कारण एवढा मोठा धंदा सांभाळले जात की एकटे यानं. तर कसं तू हातभार लाव बुड्याला जाय होय. तोंडान जाऊ मी त्या बुड्याचं सांगा ना, मा आबानं असं कृत्य केल्या कोणा तोंडान जाऊ मी. म्हणशीन तर मी येतो बा त्या बुड्यालो. आणि त्या बुड्याला मी सांगतो समजून की जाऊ द्या बा, ते झालं ते झालं. लागलंच तर त्या बुड्याच्या वतीने हा दगडू माफी मागते बा तुम्हाला. बस मी सांगतो त्या बुड्याला मा म्हटलं ऐकते तू बुडा, मा शब्द नाही पडू देत. मोतीराम बुडा लय चांगला माणूस आहे. राजा पाटील मा मनाला पटून नाही राहिला राजा. मा आबाने इटवलं ना ते. अरे राजा त्याचा कान दोस्ताना होता हो, एक पुडी दोघं जण खाते एका ताटात जेवत राजा. सांगा आता मा आबानं असं केल्या कोणाचाही विश्वास राहते काय. कोणा या घरात लेख बाई नसते काय. मा आबा असे लोभर काम करीन तर लोक उभे करतील काय सांगा तुम्ही. ते आता ते आबाजान ते चुकीच्यान झालं, घडलं ते आता घडून गेलं. आता कुठे ते पिचत बसून राहिला. काही झालं का त्या बुड्याचं त्या आबात? काही झालं नाही ना. आता ते आबा कबललाई बापा सांगितलं त्या आबानं. जाऊ दे तो विषय सोडून द्या आता. असं आता पुढचं पाय काय करायचं आहे तर. धंद्या पाण्याला लाग, त्या बुड्याचं टेन्शन सोडून द्या आता तू. त्या बुड्याच्या मतान त्या बुड्याला जगू द्या आता. बरोबर पाटील, आता तुम्ही म्हणून राहिले तसंच करतो मी. आता काही बुड्या नाही लागत नाही, बुड्याला काही म्हणत नाही मी. आता कसं बुड्याच्या बापा हात पाय धरतो मी, माफी मागतो बुड्याले. कसं मी ना मारायला नव्हतं पाहिजे मा आबाले. चूक केली मा आबान, जरी लफडे केले शिनाल्या केल्या तरी मी ना मा आबार हात नव्हतं उचलायला पाहिजे. ते चुकीच झालं माझ्यानं काम झालं. मारलं ना मी आबाला म्या. दे ते टेन्शन नको घेऊ तू आता आबाचं. चाल बरं झटकनी चाल आता तू. त्या मोतीराम बुड्याला जाऊ आपण आणि ते काय तर पार्टनरशिपचं काय तर पाहू आपण. बाबा पाटील, आता तुम्ही एवढं म्हणूनच राहिले तर चाला बा तटलं. पण आता त्या बुड्याने ऐकलं तर ठीक बा, नाही तर मग खायचं काही तो बुडाही पार्टनरशिप देणार नाही मला. म्हटलं की नाही सारंच ऐकते तू बुडा. चाल फक्त तू झटलो. चला लवकर निघा, काळा ऑटो तुमच्या नाला निघा लवकर. टाका रस्त्याला लागा. डबल मारीन बरं, डबल झपके खाण असतील तर सांगा. अडे उभे राहा तुम्ही. काय तोंड करा तिकडे इकडे. आता नाही डबल 1 कोटी पाहिजे तिले भामटेली जसं की बापाची इस्टेट आहे ती. 1 कोटी माझ्या पोरीले ओढ लागून राहिलं. सबरे आणे गेली ती काही म्हणत नाही. मामा चाललो मी, चाललो. मारू गिरू नका बापा, आता बस झालं आता. मामा चाललो मी. बाबा लक्षात ठेवजा बरं तुम्ही. पैशाची लालूच देऊन तुम्ही ना मानवऱ्याला मारलं बरं. तुम्ही घरात नेऊन मारलं मानवऱ्याले. असं वाटलं नव्हतं तुम्ही असे करसान म्हणून. डबल तुमच्या दारी मी पाय बी ठेवत नाही. आता येणार नाही मी तुमच्या घरी. मायावर ते चालू लवकर. राम मारीन अजून मला कुठे ना. माया हात पाय थरथर कापून राहिले. चाल लवकर, बोल नको अटीस. त्या बाप काही सुतार नाही हो, पागल आहे तो. डोक्या आठाने पडेला त्याचे मारते. चाल लवकर. आता माय नाही आली चालतं, नाही आली चालतं. अशा औल्यात नसली तर पुरली. मला हे 2 कोटी भेटले, तिले इले 1 कोटी पाहिजे. नवरा मागून राहिला पैसे तरी हे काही म्हणत नाही. इले वळ लागते ना फुकाचं खायला. तुला त्याच्यासारखी सवय पडली. होती का तू अशी? याच्यासोबत राहून राहिली, याच्यासारखीच झाली. फुकट खाऊ दे, वयक राहू दे. जरासं कामं धंदे करायला शिकाना. कसं वावरात जात जाणं कामाले. रोग येतात काम करायले. इकडे फुकाची इस्टेट पाहिजे लोकांनी तुम्हाला. अजून तर कमी मारलं म्या. अजून झोडा लावतो तुम्हाला. तुला मारायला लावत होतं, पादायला लावत होतं. पण तुम्ही मायबोट नाही घेत ना. मा विचार तुला पादायला होता. हे टिरू बी नाही सोडा लागत बरं. हे भुसणी बिले बावन आहे बापासारखं जा. बापापेक्षा नंबरी आहे बरं तो पोरे. बाबू हे टेरक्या डोळ्याचं तर लयच हे आहे. बावन आहे ते. दिसते तसं नाही ते. तोंडावरच हे फक्त भोळा आहे ते. बेजा गुणी आहे ते. अंदरून कपटी असाल ती बी. त्याला फुकाची सवय आहे बापासारखी खायची. उसक बापाला समजून नाही सांगत. बापाच्या धवले हो करते. खेळल्या मग बदला घेणारा जरा मा बापाला मारलं ना. आमचा अपमान करून आले तुम्ही. ऑटो काढून दिलं ना आम्हाला. थांबा तुम्ही थांबा. फक्त बाजारात कुठे दिसा तुम्ही. फक्त तुमचा जर बजेट नाही बसला ना, हे बी शिवलाच्या अवल्यात नाही. मग हाय भुसण्या सांगणार नाही मी. लावच नाही लावणार. भूषण टोय गोटे नाव घेता घंटा लागते बरं. बदला कधी घेईन तर सांगता येत नाही तुमचा. तुम्ही काय बंदे का भैरे गिरे आहे का? निघाटून लवकर. हा तोंडा पाहून राहिले आमचे. सुदे दिसून राहिले आमचे तोंडा. निघाटून काही काळे वानाचे. चालेली फुकाचं पाहिजे खायले. निघा लवकर. पासून मी सहा गेले काढून दिला तरी भामट्यासारखे उभे जा. अजूनही लालूसाहेब वाटते तुम्हाला. चला मग घरात चला.
देतो ना तुम्हाला परसात. हा 1 कोटी वाजत ना तुम्हाला. देतो. हो चाल भाऊ घरचे हा पिसाड झाला हो काही खरा नाही तुझ्या बाप. मॅट आहे तो मॅट आहे. चला बाबा अजून मारीन बरं तो. खरकेला आहे तो. पुरा पागल आहे हो त्या अर्चे त्या बाप काही खरा नाही तो मॅट आहे सायाचा. थांब बघत त्याला कुठेतरी दिसू दे मला तू. याटोच्या खालीच नाही दाबला की नाही तर मग म्हणतो तुझ्या बाप खलासच आहे. हो त्यानं कसं मारलं मला. बदला घेतल्याशिवाय नाही राहत मी. त्याची पुरी जिरोतोच मी आता. मला मस्तकात बसला तुझ्या बाप. हो बापा शिल्लक नका बोलू ना आता. शिल्लक नका बोलू ना. जाऊ द्या ना आता. लय लागलं का तुम्हाला ना? लय मारलं का मा बापानं? बरं दवाखान्यात जाऊ आता आपण डायरेक्ट अटून. वाही चाल मा बापाला दवाखान्यात घे. लय लागलं मा बापाले. आहे ना मा बापाचा हातही असा उन्नी राहिला. मुळला गिळला काय माहित. चाल लवकर दवाखान्यात घे. चला बाबा दवाखान्यात जाऊ आपण. हे साले जवळ असेच फुकातच खायला पाहिजे यायची निकोय. हा असा पिटला म्या पादला. हो जवाई कसे डोक्यावर बसवली की नाही हाकतात. हा असे हाना लागतात ते मजबूत. मग कसं पद्धतशीर लाईनवर राहतात. आता येईन. हा आता मागीन पैसे बोले तो. प्रेमानं तर काही देते माणूस जीव देते. पण हा दादागिरीच करे जवळ. काय दारू पे काही मटण खाय गावात. आमच्या सारी गावात बदनामी लावली जवळ करणं. असा कोणता जवळ हा दलिंदर. चला तुम्ही आता घरी आता का तोंड पाहून राहिले का. चला हा त्याला पादवला तुम्हाला पादवा लागते का. हा चला मला लवकर. चला लवकर. हो बाबा हो की आज मा बापाच्या गोया सरल्या मा बापानं गोयाने घेतल्या म्हणून बैकला मा बाप जास्त आज. हा बायकोने पोरगी डोक्यावर घेतली. नाही तर सायाजी हे काही मागीन. अरे आहेत. हा आणि हे माई बायको गोट नाही घेत ना. बाई काय बाई काय डोक्यावर हागवतो बाईले. हा हिसा मागून राहिली ना बाई.